हां, आज आपण बघणार आहोत की स्वस्तिकचे 7 प्रकार मी आज सांगणार आहे. तर आता सणावाराचे दिवस आलेले आहेत आणि आपल्या घरासमोर शुभ स्वस्तिक म्हणून सगळेजण काढतात. तर बघू शकता आपण आज स्वस्तिकचे प्रकार दाखवणार आहे मी. तर हा पहिला प्रकार आहे. अशा पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. स्वस्तिकच्या रांगोळ्यांना थोडंसं कलर वगैरे भरल्या ना तर खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि कमी वेळ पण लागतो आणि शुभ कार्यात स्वस्तिकला खूप मान आहे. स्वस्तिकच्या रांगोळीला कारण आपण नैवेद्य दाखवताना किंवा दिवा लावताना तांदळाचा अक्षदा म्हणून वापर करतो आणि स्वस्तिकचं चिन्हसुद्धा काढतो तांदळाचं. त्यामुळे स्वस्तिकला खूप मान आहे मैत्रिणींनो. त्यामुळे सणावाराला अधिक स्वस्तिक तुम्ही देवाच्या समोर अशा पद्धतीने काढू शकता. तर बघू शकता आता मी हळद आणि कुंकू याचाच कलर करून मी त्याच्यामध्ये कलर भरत आहे. कारण हळद आणि कुंकूचा आपण स्वस्तिकवर टाकत असतो. त्यामुळे हळद आणि कुंकूचाच कलर म्हणून मी वापर केलेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही दारासमोर किंवा देवघरासमोर रांगोळी स्वस्तिकची काढू शकता. पेन्सिलने आपल्याला थोड्याशा रेगा आखून घ्यायच्यात की जेणेकरून ते छान दिसावं म्हणून. हा झाला पहिला प्रकार. आता मी दुसरा प्रकार दाखवते. दुसऱ्या प्रकारे आपल्याला असं स्वस्तिक काढायचं आहे. हे पण खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं सुद्धा स्वस्तिकची रांगोळी काढू शकता. असं सुद्धा स्वस्तिक खूप सुंदर दिसतं. आपल्याला ह्याला सुद्धा थोडंसं कलर देऊन घ्यायचा आहे. तुम्ही इतरही कलरचा वापर करा. इतरही कलर जर आपण वापर केला तर ते सुद्धा स्वस्तिक खूप सुंदर दिसेल. तर अशा पद्धतीने हे दुसरं स्वस्तिक झालेलं आहे. हे पण खूप सुंदर दिसतं. आता आपण काढणार आहोत तिसरं स्वस्तिक. अशा प्रकारे आपल्याला हे तिसरं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. मध्ये आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने तुम्ही तिसरं स्वस्तिकसुद्धा अशा पद्धतीने काढू शकता. आता आपल्याला काढायचं आहे चौथं स्वस्तिक. चौथं स्वस्तिक तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा काढू शकता. हे सुद्धा स्वस्तिक खूप सुंदर दिसतं. थोडंसं फुलांचा आकार आपल्याला ते टिंब दिले आहेत डॉट डॉट त्याला करून घ्यायचा आहे. तुम्ही सिसपेन किंवा पेनाचा वापर करू शकता. अशा पद्धतीने मी पेन्सिलचा वापर केलेला आहे. तर बघू शकता हे सुद्धा स्वस्तिक खूप सुंदर आणि छान दिसतं. हा आहे चौथा प्रकार.
आता मी तुम्हाला 5वा प्रकार दाखवणार आहे. आता मी 5वा प्रकार दाखवणार आहे. ते सुद्धा स्वस्तिक खूप छान दिसतं. अशा पद्धतीने तुम्ही रेषा आखून घ्या, त्यासुद्धा खूप सुंदर दिसतात. आता मी दाखवणार आहे 6वा प्रकार. 6वा प्रकार सुद्धा खूप सुंदर आहे. अशा प्रकारे 6व्या प्रकारची तुम्ही रांगोळी काढू शकता. आता 7वा प्रकार दाखवणार आहे. तो पण खूप सुंदर आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही 7ही प्रकारच्या स्वस्तिकच्या अशा पद्धतीच्या रांगोळ्या काढू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनासुद्धा स्वस्तिकची माहिती कळेल. इतरांनासुद्धा स्वस्तिक कसे काढावे याची माहिती त्यांना समजेल. तर बघू शकता ह्या प्रकारे सुद्धा तुम्ही स्वस्तिकची डिझाईन किंवा स्वस्तिकची रांगोळी रंग भरून वगैरे काढू शकता. रंग भरल्यावर खूप अट्रॅक्टिव्ह मैत्रिणींनो ही रांगोळी दिसते स्वस्तिकची, कारण स्वस्तिक हे शुभ प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक कार्याची सुरुवात करताना स्वस्तिक हे काढलंच जातं आणि मगच पूजेची किंवा कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. तर अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या दारासमोर किंवा देवघरासमोर अशा प्रकारच्या रांगोळ्या रोजच्या रेग्युलर काढू शकता. तर भेटूया आपण अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.